असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। 13 जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी राज्य सरकारने हालचालींना वेग आलाय। महामार्गाच्या सुधारित आराखड्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। आता प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मात्र शक्तीपीठ महामार्गाला सांगली, हिंगोली, परभणीतनं विरोध करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून हा महामार्ग राबवण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी या जीआरची होळी करण्यात येत आहे। अभिमानी शेतकरी संघटनेचा तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बोरगावात नागरिकांनी बंद पाळला। बोरगावात नागरिकांनी बंद पाळत गावातले सर्व व्यवहार बंद ठेवले। गावातील सर्व दुकानं, व्यावसायिक आस्थापनं आणि व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून वाळवा तालुक्यातनं जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आणि शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आलाय। नवीन रेखांकनानुसार शक्तीपीठ महामार्ग सांगलीच्या खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा या तालुक्यातनं जातोय। या महामार्गामुळे वाळवा तालुक्यासोबतच अन्य तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणात बाधित होणार आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करण्यात येतोय। तर शक्तीपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातनं जाणार असून या महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। हिंगोलीच्या सिरला गावात गावकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या शासन निर्णयाची होळी केली आहे। शेत जमिनी महामार्गासाठी दिल्या जाणार नसल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो। आता बातमी आहे तिसऱ्या मुंबई संदर्भातली, कारण नवी मुंबई नंतर आता सिडकोकडनं तिसऱ्या मुंबईची उभारणी करण्याच्या हालचालींना वेग आलाय। पनवेल आणि उरण तालुक्यातील तब्बल 90 गावांचा समावेश असलेल्या नैना सिटी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर नवनियोजित शहर विकसित करण्यात येणार आहे। भविष्यातलं नागरीकरण आणि उद्योग वाढ लक्षात घेत महत्वाकांक्षी प्रकल्प हा राबवला जातोय। सिडकोकडनं या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 40 गावांचा विकास करण्यात येणार आहे। यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। प्रकल्पग्रस्तांना विविध सुविधा आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा दावा हा प्रशासनाकडून करण्यात येतोय।